अतिवृष्टीमुळे राज्यावर दुबार पेरणीचं संकट. विदर्भातील 17,000 हेक्टरवरील शेती संकटात. उत्तर महाराष्ट्रामध्ये पावसाची ओढ, तर सह्याद्री घाटमाथ्यावरील परिसरात अतिपावसामुळे दुबार पेरणीची टांगती तलवार कायम. पंतप्रधान पीक विमा योजनेची अंतिम मुदत 31 जुलैपर्यंत. सीएससी केंद्रावर विमा अर्ज भरण्यासाठी प्रति शेतकरी 40 रुपये शुल्क. शेतकऱ्यांना विमा हप्त्याच्या व्यतिरिक्त इतर शुल्क न देण्याचं आवाहन. वर्धा जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमुळे अंदाजे 3,000 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचं नुकसान. 8 आणि 9 जुलैला झालेल्या अतिवृष्टीचा फटका. पंचनाम्यानंतर आकडेवारीमध्ये बदल होण्याची शक्यता. राज्यातल्या काही भागात जोरदार पावसाचा अंदाज. ठाणे, पुणे, रायगड, नाशिक, रत्नागिरी, सिंधुदुर्गसह नागपूर जिल्ह्याला येलो अलर्ट जारी. वसई विरारमध्ये दिवसभर पावसाची रिपरिप. दुपारी 4 नंतर पावसाचा जोर वाढला. दिवसभर वसई विरार परिसरात ढगाळ वातावरण, अधूनमधून जोरदार पाऊस. सिंधुदुर्गमधील आंबोलीमध्ये दाट धुक्याची चादर. निसर्गाचा आनंद घेण्यासाठी मोठ्या संख्येनं पर्यटक कोकणामध्ये दाखल. साताऱ्यामधल्या कोयना धरणाचे उद्या दरवाजे उघडणार. कोयना नदीपात्रामध्ये 5,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग केला जाणार. पुण्याच्या खेड तालुक्यामधल्या भामा आसखेड धरण 65% भरलं. धरणातून लवकरच पिंपरी चिंचवड शहराला सुद्धा पाणीपुरवठा सुरू होणार. 2 टीएमसी पाणी वितरित केलं जाणार. इंदोर हैदराबाद महामार्गाच्या कामावेळी उभ्या केळीच्या पिकामध्ये जेसीबी घालून केळीचं पीक उद्ध्वस्त. शेतकऱ्याचं मोठं नुकसान. योग्य मोबदला मिळत नसल्यानं शेतकरी परेशान. परभणीमध्ये आठवड्याभरापासून पावसाची हुलकावणी. पिकं जगवण्यासाठी शेतकऱ्यांकडून शर्थीचे प्रयत्न. भाजपकडून जायकवाडी धरणातून पाणी सोडण्याची मागणी. गोंदियामध्ये धान लागवड क्षेत्रामध्ये 40,000 हेक्टरने वाढ. दरवर्षी पिकाखालील क्षेत्रामध्ये भर. यंदा जिल्ह्यामध्ये 2,19,000 हेक्टरवर पेरणी. बीडच्या गेवराई तालुक्यामधल्या वाहेगाव आमला इथे अर्धा एकरातील कापसाचं पीक अज्ञातानं उपटून फेकलं. शेतकरी सुग्रीव काळेंचं मोठं नुकसान. तलवाडा पोलिसात अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल. परभणी जिल्ह्यामध्ये पावसाचा मोठा खंड. जायकवाडीच्या कालव्यातून खरीप पिकांसाठी पाण्याचं आवर्तन सोडण्याची आमदार राजेश विटेकर यांची मागणी. पाणी सोडण्यासाठी शासन अनुकूल. जळगावमध्ये ठाकरे शिवसेनेच्या बैठकीकडे महापालिकेच्या माजी नगरसेवकांची पाठ. लोकसभेचे उमेदवार करण पवारही गैरहजर. माजी नगरसेवक भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा. भाजपच्या सहकार विभागाच्या प्रदेश संयोजकपदी अरुण कापसे यांची निवड. प्रवीण दरेकर यांच्या हस्ते दिले निवडीचं पत्र. कापसे यांच्या निवडीचं जिल्ह्यामध्ये स्वागत. रत्नागिरी जिल्ह्यामधल्या 847 ग्रामपंचायतींच्या सरपंच पद आरक्षणाची सोडत. जिल्ह्यामधील 425 ग्रामपंचायतींवर महिला राज. मंत्री उदय सामंतांच्या मतदारसंघातील 94 पैकी 47 ठिकाणी महिला आरक्षण. यवतमाळच्या पांढरकवडा तालुक्यामध्ये मजुरांचे बँकेमध्ये खातं उघडून 3 महिन्यामध्ये शेकडो कोटींची उलाढाल. बँकेचे अधिकारी आणि पोलिसांचा सहभाग असल्याचा भाजप आमदार राजू तोडसाम यांचा आरोप. बच्चू कडूंच्या सातबारा कोरा पदयात्रेचा आज शेवट. पदयात्रेमध्ये सर्वपक्षीय नागरिकांचा सहभाग. मरेपर्यंत शेतकऱ्यांसाठी लढत राहणार. आंबोडातील सभेमध्ये बच्चू कडूंचं वक्तव्य. राज्यातील शेतकरी समाधानी वाटत नाहीये. त्यांचं कर्ज माफ व्हायला पाहिजे. तर शेतकऱ्यांच्या भावना समजून घेणारा कृषी मंत्री मिळावा. रोहित पाटलांची बच्चू कडूंच्या यात्रेतून मागणी. छत्रपती संभाजीनगरमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं प्रादेशिक सहसंचालक कार्यालयासमोर आमरण उपोषण. संत एकनाथ साखर कारखाना आणि शिवाजी अॅग्रो कारखान्याच्या विरोधात शेतकरी आक्रमक. ऊसाच्या बिलाचे पैसे खात्यावर जमा करण्याची मागणी. शक्तीपीठ महामार्गावरून कोल्हापूर जिल्ह्यामध्ये संघर्षाची चिन्ह. महामार्गाच्या समर्थनार्थ गडहिंग्लजमध्ये शेतकऱ्यांचा मोर्चा. चंदगडचे आमदार शिवाजी पाटलांच्या नेतृत्वात मोर्चा. बीडच्या माजलगावच्या उपविभागीय कार्यालयावर विविध मागण्यांसाठी मानवी हक्क अभियान युनियनचा मोर्चा. महामंडळाला निधी वाढवून देण्यासह घरकुलं स्मशानभूमीसाठी मोर्चा. बुलडाण्यामधल्या मेहकरमध्ये मद्यधुंद मनसे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण जाधवचा रुग्णालयामध्ये राडा. अतिदक्षता विभागामध्ये मध्यरात्री मित्रांचा प्रवेश न दिल्यानं ज्युनियर डॉक्टरवर प्राणघातक हल्ला. सीसीटीव्हीमधून धक्कादायक घटना कैद. पुण्यामध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या वतीनं गाजर आणि रताळी आंदोलन. विकासाचं गाजर दाखवणाऱ्या राज्य सरकारचा निषेध. पुणे महापालिकेमध्ये नवीन 32 गावामध्ये करावर दंड लावत विकासाचं दिलं आश्वासन. धाराशिवमध्ये प्रवीण गायकवाडांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ पुरोगामी संघटना आक्रमक. जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनामध्ये घोषणाबाजी करत ठिय्या आंदोलन. हल्लेखोरांवर कठोर कारवाई करण्याची मागणी. संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावरील हल्ल्याचा परभणीमध्ये निषेध. पुरोगामी संघटनांकडून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शनं. हल्लेखोरांवर कारवाईची मागणी. संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावरील हल्ल्याचा नांदेडमध्ये निषेध. मराठा संघटना आक्रमक. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निषेध. हल्लेखोरांवर कारवाईची मागणी.
बीडच्या अंबाजोगाईमध्ये प्रवीण गायकवाडांच्या फोटोला दुग्धाभिषेक. गायकवाडांवर झालेल्या हल्ल्यानंतर पुरोगामी विचारांच्या कार्यकर्त्यांनी एकत्र केला निषेध. मोठ्या संख्येनं कार्यकर्ते उपस्थित. बीडच्या केसमधील आवादा कंपनीसमोर विजेच्या खांबावर दारूच्या नशेमध्ये चढला तरुण. तरुणाची आत्महत्या करण्याची दिली होती धमकी. काल रात्री घडला संपूर्ण प्रकार. पोलिसांच्या मदतीनं तरुणाला खाली उतरवण्यात यश. छत्रपती संभाजीनगरच्या पहाडसिंगपुऱ्यामध्ये दारुडा रिक्षाचालक टॉवरवर जाऊन झोपला. विजय भवरे असं रिक्षाचालकाचं नाव. अग्निशमन विभागाकडून बचाव कार्य. शाळेच्या वर्ग खोलीमध्येच मुख्याध्यापक मद्यधुंद अवस्थेमध्ये असल्याचा धक्कादायक प्रकार. जालन्याच्या भोकरदन तालुक्यामधल्या टाकळीच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमधला प्रकार समोर. भोकरदन पोलीस ठाण्यामध्ये मुख्याध्यापकाच्या विरोधात गुन्हा दाखल. परळी शहरामध्ये अजितदादा आणि धनंजय मुंडेंच्या वाढदिवसानिमित्त बॅनर झळकले. बॅनरवर वाल्मिक कराडचा फोटो. संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड आहे मुख्य आरोपी. काँग्रेसचे दिवंगत नेते शंकरराव चव्हाण यांची जयंतीनिमित्त नांदेड शहरामध्ये ठिकठिकाणी बॅनर. शंकरराव चव्हाण यांचे भाजप नेत्यांसोबत लावलेले बॅनर नांदेडमध्ये चर्चेचा विषय. माझा आवाज एआय सहाय्यानं बनवून चुकीची ऑडिओ क्लिप व्हायरल केली. भाजपा आमदार राजेश पवारांचा पत्रातून खुलासा. पवार आणि जिल्हा उपनिबंधक अशोक भिलारे यांच्या आवाजाची कथित क्लिप व्हायरल. सातारा जिल्ह्याचे नामकरण राजधानी सातारा असं करावं. शिंदेच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रणजितसिंह भोसले यांची पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्याकडे मागणी. नागपूरमध्ये समोसा आणि जलेबीच्या दुकानामध्ये आरोग्यविषयक इशाऱ्याचे फलक लावणार. सिगारेटप्रमाणेच समोसा आणि जलेबी खाणं हानिकारक. आरोग्य मंत्रालयाचे नागपूरच्या एम्सला फलक लावण्याचे आदेश. राज्य सरकारनं बारवरील कर वाढवल्यानं अंबरनाथमधील बार चालकांनी पुकारला संप. आज 40 बार आणि रेस्टॉरंट बंद. बारमधील दारूचे दर वाढल्यानं ग्राहकांनाही फटका बसणार. राज्य सरकारच्या परमिट रूम करवाढी विरोधात सांगलीमध्ये मोर्चा. खाद्यपेय विक्रेते हॉटेल असोसिएशनच्या वतीनं आंदोलन. परमिट रूम हॉटेल बंद ठेवत सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा. जळगावमध्ये शिवतीर्थ मैदान ते जिल्हाधिकारी कार्यालयावर मद्य विक्रेत्यांचा मोर्चा. अन्यायकारक करवाढीच्या विरोधात मद्य विक्रेते आक्रमक. मद्य विक्रेत्यांच्या 1 दिवसाच्या बंदमुळे शासनाचा 2 ते 2.5 कोटी रुपयांचा महसूल बुडाला. पालघरमध्ये वॅट कराविरोधात रेस्टॉरंट आणि बार असोसिएशन आक्रमक. पालघरमधील हुतात्मा चौकाजवळ व्यावसायिकांचं आंदोलन. चंद्रपुरात वॅट कराविरोधात रेस्टॉरंट आणि बार असोसिएशन आक्रमक. जिल्ह्यातील बार परमिट रूम बंद. रेस्टॉरंट आणि बार असोसिएशन जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढणार. रत्नागिरी जिल्ह्यामधल्या हॉटेल बार असोसिएशनकडून बंदची हाक. सरकारनं वाढवलेल्या अन्यायकारक करवाढी विरोधात हॉटेल चालकांचं आंदोलन. सिंधुदुर्गमधल्या राजकोट किल्ला बंद. तरीही शिवरायांचा पुतळा पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी. पुतळ्याच्या चबुतऱ्याच्या भोवती दुरुस्तीचे काम सुरू असल्यानं किल्ल्यावर पर्यटकांना बंदी. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर यांच्या गोष्ट रिझर्व्ह बँकेची पुस्तकाचं प्रकाशन. मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते विधान भवनामध्ये पुस्तक प्रकाशन सोहळा. भारतीय बँकिंग क्षेत्राचे अभ्यासक आणि सहकार क्षेत्रामधले तज्ज्ञ म्हणून विद्याधर अनास्कर यांची ओळख. पुस्तक प्रकाशनाला छगन भुजबळ, बाबासाहेब पाटलांची हजेरी.